नमस्कार. आपल्या फुरसंगी उरुळी देवाची निवडणूक 2025 यामध्ये माझं मतदारांना पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीच्या झाडू या चिन्हावरती जेवढे उमेदवार उभे आहेत, मग आमचे नगराध्यक्ष असो आणि इतर 2 नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पण तुम्हाला प्रश्न पडेल की बाबांनो, की यांनाच का, हे वेगळे काय बाकीच्यांपेक्षा? कारण पाणी, कचरा, शिक्षण सगळेच बोलतात आहेत. तुम्हाला काही मुद्द्यावरती याच्यामध्ये फरक सांगतोय. जे उमेदवार इथं आता उभे आहेत, आम्ही का म्हणतोय शाळा आमच्या शाळा नाहीत, आम्ही का म्हणतो सरकारी शाळा चांगल्या बनवायच्या, आमच्या कोणाच्याही शाळा नाहीत, स्वतःच्या शाळा नाहीत. बाकीचे उमेदवार ज्या पक्षामध्ये तुम्हाला येताना दिसतील त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत, त्यांच्या अशा बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये प्रायव्हेट शाळा चालतात. मग त्या प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी शाळा का चालू देतील? पण आमचं तसं नाही, म्हणून आमच्यामध्ये फरक आहे. आमच्या कोणाच्या नातेवाईकांचे मोठे मोठे हॉस्पिटल नाहीत किंवा आमच्या बिल्डिंग नाहीत जे प्रायव्हेट हॉस्पिटल चालवायला दिलेले आहेत. त्यामुळं आम्हाला याच्यामध्ये आमचा कुठलाच मोटिव्ह नाही आहे की यातनं आम्हाला काहीतरी फायदा होणार, राजकीय फायदा. आमच्या कुणाच्याच घरी टँकर नाहीत, 50-50, 100-100 टँकर चालणारे असे आमच्याकडे नाहीत. त्यामुळे टँकर मुक्त करायचे. बाकीचे बोलतात टँकर मुक्त, आणि टँकर तर त्यांचेच चालू आहेत. पण आमचा असा कुठलाही अजेंडा नाही, आमच्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही ज्याचा आम्हाला फायदा घेता येईल. आमच्याकडे टँकरच नाही तर आम्ही टँकर आणणार कुठून आणि त्याचा पैसा कुठून कमवणार? नाही कमवणार. म्हणून आमचं वेगळेपण आहे. आम्ही अजून भाड्याच्या घरात राहतोय. आमची जी परिस्थिती आहे ते तुमच्या सामान्य लोकांना, आमच्यासारख्या आहेत. दुसरी गोष्ट, जर आपण म्हणतोय की गुन्हेगारी कमी करायची आहे, तर गुन्हेगारी जसं माझ्या मित्र नगराध्यक्ष सदस्यांनी सांगितलंय की गुन्हेगारी हलवायची आहे, परंतु आमच्याकडं कार्यकर्ते म्हणून ज्यांना ठेवायचं असतं जाणीवपूर्वक त्यांना शिकवून त्यांच्या हातांना काम दिलं जात नाही, जेणेकरून ह्याच फ्रीचे कार्यकर्ते म्हणून नशेच्या आहारी जाऊन फ्रीचे कार्यकर्ते म्हणून वापरतात. आमच्या अशी अजिबात इच्छा नाही, आणि आम्ही असे फ्रीचे कार्यकर्ते त्यांना नशेला याच्यामध्ये लावून त्यांना त्याचा गैरवापर करत नाही, आणि म्हणून आम्ही वेगळे आहेत. असे बरेचसे मुद्दे आहेत. त्यामुळे नागरिकांना माझं हे सांगणं आहे की आम्ही वेगळे काय, बाकीचे पक्ष म्हणतात तेच आम्ही पण म्हणतोय, परंतु त्यांनी तसं करून कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही स्थानिक स्वराज्यामध्ये करून दाखवले नाही. आमच्या पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये हे करून दाखवलेलं आहे, म्हणजे आम्ही सिद्धही केलेलं आहे. आणि आमच्याकडे दुसरा जे मंडळाप्रमाणे कुठलाही अजेंडा नाही, त्याच्या पाठीमागे कुठलाही पैसा कमवण्याचा कुठलाही मार्ग किंवा सोर्स नाही, आणि म्हणून आम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहेत, आणि म्हणून तुम्ही आम्हाला भरवशाने निवडून द्यावं. धन्यवाद. सर, तुम्हाला माझा प्रश्न आहे, फुरसंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा मूळ अजेंडा नेमका काय असणार आहे, त्याबद्दल काय सांगता? मूळ अजेंडा आहे पर्याय फक्त झाडू, भ्रष्टाचाराला कायमचं गाडू. त्याच्यामध्ये दुसरा अजेंडा आहे पारदर्शकता ठेवायची आणि नगर परिषद गाजवायची. तिसरा अजेंडा आहे जनतेचं हित, हेच आपलं भाकीत. चौथा अजेंडा आहे जनतेची सर्व कामे कागदावर नाही तर हातात घेऊन करू मामे. हे 4 अजेंडे आहेत. माझी जनतेला कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, परत नगर परिषद भ्रष्टाचारी प्रस्थापितांच्या हातात देऊ नका. या सगळ्यांनी फक्त आणि फक्त ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, या ठिकाणी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरलेले आहेत. जनसामान्यांना त्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही, ना रस्त्यामध्ये, ना पाण्यामध्ये, ना वीजमध्ये, ना शिक्षणामध्ये, नाही हॉस्पिटलमध्ये. हे तुमचा भरलेला टॅक्स जो पैसा आहे तो फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे आणि घराचे बिल्डिंग्स आणि बंगले बनवण्यात आणि मोठमोठ्या गाड्या घेण्यातच यांनी खर्च केलेला आहे. तरुण पोरांना हे रोजगार देत नाही, तरुण पोरांच्या हातामध्ये हे कोयते देतात, तरुण पोरांना हे नशेला वळवतात, तरुण पोरांना फुकट खायची सवय लावतात, तरुण पोरांना योग्य मार्गदर्शन दिलं जात नाही. आपल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये जर आम्ही आम आदमी पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आलो तर दर वर्षाला 5 आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर 5 UPSCचे IAS आणि IPS अधिकारी आम्ही तयार करून देऊ. 5 महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कम्युनिकेशनचे MPSCचे फौजदार, तहसीलदार आम्ही तयार करून देऊ. आमच्या विभागात फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागामध्ये
होतकरू शिक्षित असे मुलं मुली आहेत जे या उच्च पदावर जाऊ शकतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि ते इथंच राहतात. जर आम्ही नगराध्यक्षपदी किंवा नगरसेवकपदी आलो तर त्यावेळेस प्रत्येक प्रभागातनं अशा मुलांचा शोध घेतला जाईल, त्यांच्यासाठी विशेष निधी ठेवला जाईल आणि आपल्या फुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदेतील हद्दीतील मुलं, पुरुष, स्त्री जेही UPSC लोकसेवा भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला योग्य पात्र आहेत, त्याच्यात जाण्याची हिंमत ठेवतात, त्यांना आम्ही संधी दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं नगर परिषदेतल्या फुरसुंगी उरुळी देवाची विभागातील प्रत्येक नागरिकाला, महिलांना, पुरुषांना, वयोवृद्ध महिलांना, वयोवृद्ध पुरुषांना आमची ताई, काका, दादा, मावशी म्हणून विनंती आहे की तुम्ही आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या झाडूवर आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवक पदाच्या झाडूवर या चिन्हावर बटन दाबून या आम आदमी पार्टीच्या या तिन्ही शिलेदारांना तुम्ही नगर परिषदेमध्ये पाठवा आणि आम्हाला निस्वार्थ तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. परत संधी मागण्याची आम्ही गरज भासू देणार नाही. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय.